दलित लोकांची फसवणूक झाली असून मागील 5 वर्षापासून दलित लोकांवर अन्याय होतोय. तो दलित काहीच होत नाही आणि दलित खोट्या नाट्या गुन्ह्यात अडकावून त्याच लोक त्यांची भांडणं लावून निंबळखेतील ग्रामपंचायत सरपंच अंगठा बहादूर असल्यामुळे सरपंचालाच काही गोष्टी माहीत नाही, त्या उपसरपंचाला माहीत नाही, गावातल्या कुठल्याही सदस्याला कुठलीही वस्तू माहीत नाही. ह्यांना कुठलं तर तिसरं कारण सांगून जसंही अंक घेतलं जातात. गावात एकही ग्रामसभा झाली नाही असं सदस्याचं म्हणणं आहे, बॉडीचं म्हणणं आहे. फक्त दलित समाजात कामं झालेली माहिती म्हणजे ग्रामसेवक 3 माहिती अधिकार असून एकालाही माहिती मिळालेली नाही. अपील केली तर BDO साहेब कुठली कारवाई करत नाही. तुमचा ग्रामसेवकच ऐकत नाही. आम्ही त्याला काय करू शकतो? BDO साहेबांचं म्हणणं आहे. उपोषणा दिवशी ग्रामसेवक येत नाही. 3 माहिती अधिकार, 3 पत्र आहेत माहिती अधिकाराची आमच्यापाशी, एकही माहिती अधिकार माहिती दिलेली नाही. नाही तसं काय नाही. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत उपोषण आहे. माहिती अधिकार टाकलेला होता. ते माहिती अधिकारांना आम्हाला माहिती भेटलेली नाही. आमची फसवणूक केलेली आहे. आम्हाला आजपर्यंत फर्स्ट अपील बी झालेले आहे. तर अपीलचं काय आम्हाला उत्तर आलेलं नाही आणखी. आता त्यासाठी आम्ही उपोषण त्यांना तारीख दिली की आम्ही 14 तारखेला उपोषण करू. आम्हाला जर 14 तारखेपर्यंत जर आम्हाला माहिती भेटली नाही तर आम्ही उपोषण करून म्हणून सांगितलं. आता जर आम्हाला माहिती दिलेली नाही त्यांचा रिस्पॉन्सच नाही आणखी आम्हाला भेटलेला आहे. आणि दलित वस्तीमध्ये बोगस कामं झालेली आहे. डबल घेतलेली आहेत कामं त्यांनी खाली आहेत. त्यामुळे आमचं आंदोलन चालू आहे.